नमस्कार, मी आज बनवणार आहे झणझणीत चिकन रस्सा। त्यासाठी मी आता हे चिकन 3 वेळेस स्वच्छ पाण्याने हळद टाकून धुतलेलं आहे। आता मी याच्यात 2 चमचे हळद टाकणार आहे आणि हे खडे मीठ, आलं लसूण पेस्ट आहे, मी ह्याला लावून घेणार आहे आणि थोडंसं ह्याच्यावर लिंबू पिळून घेणार आहे आणि हे छान असं छान मिक्स करणार आहे आणि थोडीशी याच्यावर कच्ची कोथिंबीर बारीक चिरून, कारण ह्याला छान असा कोथिंबीरीचा कच्चा वास लागते, त्याच्यामुळे मी आता हे असं एक ते छान असं मिक्स झालेलं आहे। आता ह्याला मी 20 मिनिट छान असं झाकून ठेवणार आहे। आपण 20 मिनिट हळद मीठ लावून झाकून ठेवलं होतं, आल्याची पेस्ट लावून। आता 20 मिनिट झालेले आहेत। मी पातेलं ठेवल्यावर आता मी 4 पळे तेल टाकणार आहे। तेल गरम झालेलं आहे। आता मी कांदा टाकणार आहे। कांद्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे, तर मी याच्यात खोबरं टाकणार आहे। असं जाडसर मी खलबत्त्यात वाटून घेतलेलं आहे। कांदा आपला असा छान लालसर झालेला आहे आणि बघा चिकन पण छान हे, कारण मी थोडंसं लिंबू पिळल्यामुळं पाणी झालेलं आहे। छान असं सगळं मुरलेलं आहे। ह्याच्यात आलं लसणची पेस्ट, आता मी ह्याच्यात लसण टाकणार नाही, कारण त्याच्यामध्ये लसण टाकलेलं आहे। त्याला आपण असं 5 मिनिट छान असं परतून घेऊ। गॅस मोठा ठेवायचा आणि छान असं परतून घ्यायचं। 5 मिनिट झालेले आहेत, हे चांगलं असं मी परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यात पण पाणी पण झालेलं आहे। त्याला आपण पाणी ओतायची गरज नाही। आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि ह्याला एक 10 मिनिट असं शिजू देणार आहे। ते झाकण ठेवलेलं आहे आणि मी आता हे याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। मी आताच पाणी टाकणार नाही, कारण चिकन मध्ये आपोआप पाणी झालेलं आहे। एक 15-20 मिनिटांनी मी पाणी ओतणार आहे। बघा आपलं चिकन असं छान शिजलेलं आहे। त्याला झाकून ठेवते आणि आता त्यासाठी वाटण तयार करणार आहे। 2 मोठे कांदे भाजून घेतलेत, खोबरं, तीळ, धने भाजून घेतलेत आणि हा खडा मसाला, लसण, आलं आणि कोथिंबीर हे आता मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। आता मी पातेलं ठेवले गॅसवर आणि 4 पळी तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झालेलं आहे। तर
मी या वाटणात मी काही टमाटर टाकलेलं नाही, कारण आपण पहिल्या वेळेसच आपण थोडंसं लिंबाचा रस टाकलेला, ज्यावेळेस आपण चिकनला हळद मीठ लावलं होतं त्यावेळेस. त्याच्यामुळे आता आपण दही पण आणि टमाटर पण नाही टाकलेलं. आता मी हे गरम मसाला, चिकन मसाला आहे, हे दालचिनी गरम करून भाजून वाटलेले आहे. मसाला छान असा परतून घेणार आहे. आपला मसाला छान असा परतून झालेला आहे. त्यात मी हे घरचं साठवणीचं काळं तिखट टाकणार आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला जेवढं कमी जास्त आवडेल तेवढं. आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे तेलात. वास पण असा छान सुटलेला आहे. आता आपला मसाला छान परतलेला आहे. आता मी जे हे आळणी मटण आहे त्याच्यात टाकणार आहे. हे राहिलेलं चिकनचे पीस आणि हे रस्सा पूर्ण ह्याच्यात टाकणार आहे आणि असं छान मिक्स करणार आहे. आणि ह्याला एक 10 मिनिट उकळी काढणार आहे असं झाकण ठेवून. 10 मिनिट झालेलं आहे. आता मी थोडा रस्सा वाढवायचा आहे, त्यासाठी थोडं 1 ग्लास पाणी ताटावर ठेवून मी आणखीन ह्याला एक 5 मिनिट शिजू देणार आहे. पाच मिनिट झालेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेईन. हे आपलं चिकन रस्सा तयार आहे. बघा असं छान रस्सा झालेला आहे. आणि तरी पण किती छान आलेले बघा. ह्याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही चिकन करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. हे आपलं झणझणीत चिकन रस्सा तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.